महाराष्ट्रातले असे प्रसिद्ध चेहरे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की सीजेपी इज नथिंग बट साइड प्रोजेक्ट ऑफ अमित शाह अँड बीजेपी. अभिजित दिपके हा तो स्ट्रायकर आहे की ज्याद्वारे राहुल गांधीला कमी ठरवायचं. अभिजित दिपके हा तो स्ट्रायकर आहे की ज्याच्याद्वारे तरुणाईची ऊर्जा ही काँग्रेस किंवा अन्य पक्षांकडे जाण्याच्याऐवजी डायव्हर्ट करण्याचा प्लॅन आहे. हा अभिजित दिपके अमेरिकेवरनं येणार, त्याच्या काय आधी काही चळवळी नाही, काही नाही, पक्ष नाही, संघटना नाही, अचानक येऊन तो म्हणणार आता मी आंदोलन सुरू करतो, तो मागणार आणि राजीनामा द्यायचा. तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी हे आधीच म्हटलेलं आहे की यहाँ पे इस्तीफे नहीं होत. एकदा स्वतःची एवढी मोठी प्रतिमा, एवढी मोठी ताकद, तर झोकायचं तर कोणासमोर? मोदींपासून सुरू झालेलं ते प्रतिमा भंजन जर का असंच वाढू दिलं गेलं असतं, ते संघापर्यंत गेलं असतं, ते भाजपच्या अन्य प्रदेशातल्या मंत्र्यांपर्यंत गेलं असतं, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं असतं. ढासळण्याच्या काही चिरा पडतायत भाजपला, पण भाजपचा बेस इतक्या लवकर हलत नाही. दिपकेंचं मोठं होणं हे कोणासाठी जास्त तोट्याचं असू शकतं? तर ह्याच्यातला बराच तरुण वर्ग हा मतदानच नाही करणार, हे सांगितलं तर पटणार आहे तुम्हाला. जंतर मंतर ही जर का अभिजित दिपके आणि आंदोलनाचं यश असेल, तर पुण्यामध्ये महाराष्ट्रातला मराठी अभिजित दिपकेला आंदोलनाला तेवढा प्रतिसाद का नव्हता? दॅट्स द पॉलिटिक्स जे आपल्याला बघायचं आहे. दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन झालं, काही जण तरुणांचं आंदोलन म्हणतात, जेनझीचं आंदोलन म्हणतात, पण दिल्लीमध्ये जे काही आंदोलन झालं त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पण झाला. पण हे आंदोलन हा पहिला एक टप्पा होता. पुढे नेमकं काय होणार, या सगळ्यामध्ये आपल्याला काय काय बघावं लागणार आहे, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत पत्रकार प्रसन्न जोशी आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आणि थँक्यू, वेळात वेळ दिलात. एकतर धन्यवाद. अगदी पहिलाच प्रश्न, आंदोलन झालं, व्हॉट नेक्स्ट? 3 पातळीला या प्रश्नाची उत्तरं पाहावी लागतील. एक, अभिजित दिपके काय करणार? हे आंदोलन तर सुरू केलं, लोक इकडे आले, एकत्र आले आणि तुम्ही एक फोर्स तयार केला. आता ही सगळी माणसं तुमची आहेत का? त्यांना सोबत घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात का? राजकीय पक्ष स्थापन करणार आहात का? आणि पुढे कार्यक्रम काय देणार? उदाहरणार्थ सध्या बिहारमध्ये चर्चा चालू आहे, महाराष्ट्रात पुन्हा एमपीएससी परीक्षेच्या बाबतीतली चर्चा सुरू आहे. मग ते तुम्ही करणार आहात का? सो ती स्ट्रक्चर अभिजितला ठरवायचं आहे. काँग्रेससाठी हा प्रश्न आहे की आता एक असं आंदोलन दिल्लीमध्ये झालं, काँग्रेसने सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतला. हॅव्हिंग सेड दॅट, राहुल गांधी अभिजित बरोबर गेले नव्हते किंवा त्या मंचावर आले नाहीत, पण काँग्रेसचा पाठिंबा त्यांना होता, ही माझी खात्रीशीररित्या माहिती आहे. तर मग राहुल गांधी आता पुढे काही जाणार आहेत का किंवा काही करणार आहेत का, ते त्यांना बघावं लागणार आहे. हा राहुल गांधींसाठीचा प्रश्न आहे. आणि तिसरी गोष्ट की जी बाकीची सगळी तरुण आंदोलनं होती, यातली तरुणाई होती, ती फक्त दिपकेंची आणि कॉक्रोच जनता पार्टीची नव्हती. ती डाव्या चळवळीची होती, ती आंबेडकरी चळवळीची होती आणि एक जनरल, आम्ही तरुण आहोत आणि आम्हाला तिकडे काहीतरी घडतंय, त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे. हे पुढे काय करणार आहेत? उदाहरणार्थ, आंदोलन संपल्या आयसाची जी प्रमुख आहे ती बिहार बाबतीत आणि उत्तर प्रदेशमधल्या परीक्षांबाबतीत बोलते. मग याचे अँगल्स पुढे कसे असणार आहेत? का आता डावे दिपकेंपासून वेगळे झाले? त्या 3 पातळीला बघावं लागेल. या प्रश्नाच्या उत्तर उत्तर फक्त देण्यापूर्वी मी म्हणेन, मला असं वाटतं अभिजित दिपके सध्या तरी अशा प्रकारे आंदोलनांच्या बाजूने स्वतःचे स्पाइक्स, आपल्या जसं डिजिटलच्या भाषेत जे व्ह्यूइंगमध्ये स्पाइक येतात ना, तसे स्पाइक्स कायम ठेवेल आणि त्यानंतर त्याला अधिकाधिक ऑर्गनाईज करत जाईल. आता हे सगळं जेव्हा सुरू होतं, तर या सगळ्याचा म्हणजे अगदी आपण थेट प्रश्नाकडे जाऊया की याचा भाजपच्या प्रतिमेवर परिणाम झाला, काही प्रमाणात मोदींच्याही झाला, पण याचा वोट बँकेवरती किती परिणाम होईल? याचे 2 पार्ट आहेत त्या प्रश्नाचे. प्रतिमेवर परिणाम झाला कारण आतापर्यंत जे अस्पर्श मानलं जात होतं, नरेंद्र मोदींचा ऑरा, टीका टिप्पण्या होत होत्या का? होत होत्या, विनोद होते, पण तरी सुद्धा साधारणपणे जे 2014च्या आसपास राहुल गांधींचं पप्पूफिकेशन झालं होतं, तसं मोदींचं नव्हतं झालं. मोदींच्या 56 इंचीच्या मुद्द्यांवरती, त्यांच्या त्या संस्कृत सुभाषितावरती आणि या सगळ्यावरती जोक्स चालले होते, पण ते केवळ तेवढ्यापुरताच असायचे. त्याचं मास अपील तयार होऊन त्याच्यामध्ये जणू त्याचं एक प्रकारचा, ज्याला आजकाल म्हणतात ना, युजर जनरेटेड कंटेंट इतक्या प्रमाणात नव्हता तयार झाला की जो UGC आपल्याला या काळात बघायला मिळाला, मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे त्यांना ते प्रतिमा वाचवणं हा फार मोठं आव्हान होतं. कारण मोदींपासून सुरू झालेलं ते प्रतिमा भंजन जर का असंच वाढू दिलं गेलं असतं, ते संघापर्यंत गेलं असतं, ते भाजपच्या अन्य प्रदेशातल्या मंत्र्यांपर्यंत गेलं असतं, मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं असतं. तर आता तुमचा जो प्रश्न होता की भाजपचा बेस हलेल का, तर इतक्या लवकर बेस हलत नाही. 2 प्रकारची राजकारणं असतात, अगदी ढोबळमानाने, तशी अनेक प्रकारची असतात. एक असतं चळवळीचं राजकारण आणि एक असतं संसदीय निवडणुकीचं राजकारण. चळवळीच्या राजकारणामध्ये आपल्याला असा तो उद्वेग वगैरे सगळं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची 15 वर्ष सत्ता होती आघाडी सरकारच्या काळामध्ये, 1999 ते 2014. या काळात कितीतरी प्रकरणं आली, पण बेस तसा हलत नाही. तो हळूहळू ढासळत जाऊन त्याला काहीतरी पीक पॉईंट येतो आणि मग तो होतो.
फार क्वचित वेळा तो टॉपल होतो, जसं हं. आणीबाणीच्या नंतर झालं होतं, कारण आणीबाणीची सगळी परिस्थिती होती. पण तीच जनता, त्याच इंदिरा गांधींना हुकुमशाह म्हणणारी जनता, जनता सरकारच्या फक्त काही वर्षांच्या काळानंतर थम्पिंग मेजॉरिटीने इंदिरा गांधींना निवडून देते. त्यामुळे एकदा हे तरुणाईचं सगळं झालं, हा उत्साह, उद्रेक वगैरे पण सगळं बाहेर आला. ढासळायला सुरुवात झाली असं म्हणायचं का यापासून, की अजून वेळ आहे म्हणजे त्या निष्कर्षापर्यंत यायला? ढासळण्याच्या काही चिरा पडतायत भाजपला, मात्र ते ह्या आंदोलनामुळे अलोन झाले अशातला भाग नाही. भाजपमध्ये जी मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे, भाजपमध्ये आता इतरांना अकोमोडेट करण्यासाठीच्या जे पेस तयार झाले असतील, ग्रामीण आणि जमिनी पातळीला हे पॉलिटिक्स पचवण्याची जी भाजपची ताकद असेल, त्या सगळ्याला जे चॅलेंजेस मिळतात. अनेक प्रश्न हे केवळ आता ताकदी, एकूणच ती प्रचंड मोठी ताकद आहे राजकीय, त्याच्यासमोर ती तशी मोठी होत नाहीये. यामुळे ते आपल्याला तसं लक्षात येत नाहीये. पण एकदा का जर का त्यांना स्पेस असा मिळायला लागला, तर कोणत्याही पक्षाच्या काळात तो येतोच काळ. काँग्रेस 40 वर्ष होती. जे आत्ताच्या 20व्या शतकापर्यंत जे मोठ्या पिरियडमध्ये होतं ना, ते सगळं लहान लहान होत जाणार आहे. उदाहरणार्थ, जुन्या काळामध्ये बऱ्यापैकी मारून उठकून का होईना लग्न टिकायची, अनेक वर्ष टिकायची. हा काळ कमी होत गेलेला आहे. अगदीच डिवोर्स होत नसले तरी. पर्सनल इज पॉलिटिकल, हेच पॉलिटिक्सला पण आहे लागू. दीर्घकाळ एका विचारसरणीला, एका प्रोजेक्टमध्ये घालवणारी व्यक्ती होती किंवा पक्ष होते. दीर्घकाळ राज्य होतं. आता हा दीर्घकाळ राहणार नाही, सगळं कमी कमी होत जाणार आहे सगळ्या बाबतीत. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट ॲक्टिव्हिझम, इन्स्टंट विद्रोह आणि इन्स्टंट प्रतिक्रिया सोशल मीडियाचं आहे, हे सगळ्या बाबतीत आहे. तुम्ही पटकन कॉन्टॅक्ट करता, फोन करता, मेसेज करता, तुम्ही पटकन काहीतरी बनवता, ओव्हनमध्ये टाकता आणि खाता, तुम्ही पटकन मतदान करताय, तुम्ही पटकन UPI का, हे जे पटकन आहे ना, याची मर्यादा अशी की त्याची जशी पटकन उत्साह आणि आनंद आहे, ग्रॅटिफिकेशन आहे, तितक्याच लवकर ते विरून जाणं सुद्धा आहे. हे एकदा लक्षात घेतलं की आता हे सगळ्यांनाच फेस करावं लागणार आहे. त्यामुळे भाजपला एक तर रिइन्व्हेंट करावं लागेल, तुम्हाला एक तर पक्षांतर्गत नवीन रचना आणावी लागेल आणि काहीतरी द्यावं लागेल, नाही तर अन्यथा कोणीतरी तुम्हाला रिप्लेस करेल थोड्या थोड्या लेवलला. पण भाजपचा बेस इतक्या लवकर हलत नाही, कारण हे झालं आंदोलन. पण जमिनी पातळीला मतदारसंघ, नगरसेवकाचा मतदारसंघ, आमदाराचा, खासदाराचा, त्याच्या बाजूचं असलेलं राजकारण आणि हितसंबंध, जातीय समाजवर्गीय हितसंबंध. तुम्ही के मेननची जर का फिल्म पाहिली असेल, हजारो ख्वाहिशा आहे, के मेनन ती अनुराग कश्यपची आहे, पण के मेनन त्याच्यात प्रोटॅगनिस्ट दाखवलेला आहे. त्यात तो म्हणतो एका गावामध्ये एक सरपंच असतो, तो तिकडे खूप जातीभेद पाळत असतो आणि खूप अन्याय करत असतो. त्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही क्रांती करायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी हडताल केला ग्रामस्थांनी. पण नंतर मला धक्का बसला, कारण तो जेव्हा आजारी पडला होता त्यावेळी ते ज्यांनी आंदोलन केलं होतं की आम्ही काही करणार नाही, ते गावकरी जे त्या सरपंचाच्या विरोधात उभे राहिले होते, ते पुन्हा त्याच्या सेवेसाठी आले, का आता आपला मुखिया आजारी पडलाय, आणि मग त्यांनी डॉक्टर वगैरे आणला. असा तो सीन आहे. भारतीय समाज हा असा आहे. त्यामुळे हे जसं खरं आहे की आंदोलन झालं, हे जसं झालं की असं आहे, त्याचप्रमाणे आमचे सामाजिक, भौगोलिक आणि आमचे लोकल जात, वर्गीय आणि सगळ्या प्रकारचे संबंध हे अजून काही इतक्या लवकर विस्विषित होत नाही. त्याला पिरियड जावं लागेल. सगळ्या आंदोलनामध्ये एक मुद्दा सातत्याने आला अजूनही आहे की जेनझी हा जो मुद्दा आहे, हा जो वयोगट आहे, जेनझीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करणं पुढच्या काळात कोणाला जमेल का? आणि जेनझी ज्या पद्धतीने आता चित्र निर्माण झालेलं आहे, तर ते उलटही फिरू शकतं का? मी जेनझीच्या खांद्यावर राजकारण असं म्हणताना ह्याच्यात एक अनुस्यूत अध्यारूत आहे की जेनझीला स्वतःची अक्कल नाही आणि त्याच्यामुळे त्याचा कोणीतरी वापर करत आहे. माझ्या मते ज्या प्रकारे हे पॉलिटिक्स बघायला मिळत होतं, जी चित्रभाषा होती, जी भाषा होती, आणि जर का जेनझीच्या खांद्यावर म्हणायचं झालं तर मग 2014ला तेव्हाची तरुणाई होतीच की इट्स जस्ट अबाउट त्याला जेनझी म्हटलं जात नव्हतं, ती आधीची वेगळी पिढी होती. पण ते इतके पण आहेत अशातला भाग नाही किंवा ज्यांना कळत नाही राजकारण. त्यातले अनेक जण PhD आहेत, कोणी मास्टर्स झालेले आहेत, ग्रॅज्युएट्स आहेत, त्यांना कळते पॉलिटिक्स काय चाललेलं आहे. त्याला ते प्रतिसाद किती कंटिन्यूमध्ये देतील हा माझ्यासाठी सलगता हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्रेक झाला, सलगतेचं काय? मी कॉमर्सला डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा सिद्धांत नावाचा एक सिद्धांत आहे आणि तो फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला भूक लागल्यानंतर सफरचंद खाल्लं तर तुम्ही 1 काय 5 खाल, नंतर तुम्ही 4 खाल, 3 खाल, 2 खाल, 1 खाल, आणि त्यानंतर मात्र सफरचंद खायला जो घालेल तुम्हाला त्याच्याकडनं तुम्ही दंड वसूल कराल, कारण आता तुमची भूक संपलेली आहे. हा डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा सिद्धांत वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळत असतो. सो तेच इथे अप्लाय करायचं झालं तर आपल्याला ही जेनझीचा हा कंटिन्यूम कसा राहतो, मग तो नवीन आउटफिटच्या माध्यमातून असेल, आता तर काहीतरी E20 पार्टी पण येते, मग CJP पुढे नेणार आहे का, आता कंटिन्यूम राहायला पाहिजे. आणि जसं ही जनरेशन दिसली, आता हे मात्र पुढचं माझं म्हणणं मला थोडं महत्त्वाचं वाटतं, ही आताची जी जेनझी होती ही तुम्हाला उद्रेक दिसली, याच्यामुळे तुम्ही सगळीच जेनझी अशाच प्रकारे आहे असा विचार करू नका वैचारिक दृष्ट्या. उदाहरणार्थ, आज जर का ती जेनझी जय भीम म्हणत असेल, आज जर का ही जेनझी आंदोलन करत असेल, मोदींवर टीका करत असेल,
उद्या हीच जेनझी जर का जय श्रीरामचे नारे देणार असेल, हीच जेनझी जर का महाकुंभाला तुम्हाला गर्दी बघायला मिळाली होती ना, प्रचंड गर्दी, होय. त्याच्यात तरुणाई सुद्धा होती. ती मुलं कोण होती? महाकुंभ आता 2 वर्षापूर्वी झाला होता. होय. हीच तरुणाई तिथे सुद्धा होती. सो लिस्ट वी फॉरगेट, आपण एक कॉम्प्लिकेटेड देश आहोत. ते इथे आलेले, त्यांनी त्यांचा उद्रेक दाखवला, पण म्हणजे त्यांचे बाकीचे काही शेड्स नाही आहेत या ह्याला. म्हणजे ही मुलं आणि आयसाचे स्टुडंट विंगची मुलं, ऑल इंडिया स्टुडंट्स जी आहे किंवा SFI आहेत किंवा जे काही विविध संघटना आहेत, त्यांचा मुलांचा विद्रोह म्हणजे पूर्ण वेगळी धार्मिक आयडेंटिटी पण आहे किंवा पूर्ण सेक्युलर आयडेंटिटी आहेत अशा गैरसमजात मी नाही. त्यांच्या सगळ्या आयडेंटिटी मिक्स आहेत. ते आज इथे येऊ शकतात आणि मोदींना आवाज देऊ शकतात, तर हीच मुलं मला नाशिकच्या कुंभमेळ्यात सुद्धा दिसणार आहेत. हे आपण स्वीकारायला तयार आहोत का? हीच मुलं नंतर कदाचित आणखी कुठल्या तरी विषयावरती वेगळी भूमिका घेऊ शकतात. उदाहरणार्थ आता जे चाललेलं आहे आरक्षण हटाव, होय. त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. काल म्हणजे आम्ही त्याच्यावर चर्चा सुद्धा घेतली होती. मला खरंच बघायचंय की आता सोशल मीडियावरती ही तरुणाई या प्रश्नाला कशा प्रकारे रिस्पॉन्स देते. त्याचं कारण जेव्हा ओबीसी आरक्षण पहिल्यांदा 90च्या दशकामध्ये आलं होतं, मंडल कमंडल मोठा वाद पेटला होता. विश्वनाथ प्रताप सिंग तेव्हा पंतप्रधान होते, त्यांनी तो जुनाच आयोग ऍक्सेप्ट केला होता. त्यानंतर पेटून उठलेली तशीच तरुणाई होती जी या वयातली आहे. मग आज तुम्ही जेव्हा कोणी आरक्षणाला विरोध करताना त्यांना प्रतिगामी ठरवत असता, उद्या याच्यातली काही मुलं जर का त्याच्यासाठी उभी राहिली तर आपण काय करणार आहोत? माझ्या दृष्टीने हे ओपन एंडेड प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं या क्षणी मिळालेली नाही आहेत. पण मी जसं म्हणालो तसं की जेनझी आता ह्या आंदोलनात दिसली, ती या आंदोलनाची अपत्य असतीलच का? म्हणजे ते हाच विचार घेऊन पुढे जाणार आहेत का? कोणता विचार? भाजप विरोधाचा विचार, पर्यायानं हिंदुत्ववाद विरोधाचा विचार, पर्यायानं जातीयवाद विरोधाचा विचार आणि पर्यायानं राष्ट्रवादाचा एक राजकारणाचा जो विचार आहे, अशा असंख्य गोष्टींना ते बाजूला ठेवणार आहेत का? जे साधारणपणे मानलं जातं राजकीय विश्लेषकांकडनं की भाजप आणि हिंदुत्वाचं राजकारण कन्सिस्ट ऑफ राष्ट्रवाद, त्याच्यामध्ये काही प्रमाणात जातीयवाद वगैरे आहे. म्हणजे तो जातीयवाद म्हणजे नॉट जाती इट्स प्रतिगामी जातीयवाद, म्हणजे ज्याला म्हणतात ना, म्हणजे धार्मिक जातीय तेढ अशा अर्थानं वापरला जातो, तो त्यात अनुस्यूत आहे. हिंदुत्ववाद आहे, राष्ट्रवाद आहे जो आक्रमक राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद आहे. तर ही जेनझीची या सगळ्याच्या विरोधात ती आता लढाई तयार झाली का, असं या क्षणी निरीक्षण मांडणं थोडं घाईचं ठरेल. अजून अनेक गोष्टी होऊ द्यायच्या आहेत. मी म्हणालो तसं अजूनही धार्मिक अस्मिता सुद्धा आहेत. अजून यांचे जातवर्गीय आणि बाकीचे ज्या गोष्टी आहेत, मी जसं आरक्षणाचं म्हणालो होतो किंवा अन्य अजून ग्रामीण शहरी भाग आहे, बाकीचे मुद्दे आहेत, हे अजून आहेत. यांच्याच आधीच्या पिढीने मतदान केलं होतं 2014ला. आता ही पिढी आहे. आता याला पुढे कशा प्रकारे रिस्पॉन्स देते हे केस टू केस बघावं लागेल. पण मग यांचा म्हणजे उद्याचे हे सगळे मतदार आहेत बरोबर, पुढच्या निवडणुकीचे यातले बरेचसे, कोणाला फायदा होऊ शकतो? म्हणजे आयदर CJPनी राजकीय पक्ष निर्माण करावा का, म्हणजे दिपकेनी थोडक्यात, तर हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे काँग्रेसला फायदा होऊ शकतो का, भाजप त्यांना स्वतःकडे वळवू शकते? हीच तर गंमत आहे. उदाहरणार्थ मी ह्याचं असं उत्तर दिलं तर ह्याच्यातला बराच तरुण वर्ग हा मतदानच नाही करणार. हे सांगितलं तर पटणार आहे का तुम्हाला? त्याचं कारण असं कसं ते एवढ्या आंदोलनाला गेले? बरोबर, म्हणून तर मी मगाशी माझ्या उत्तरात म्हणालोच ना, म्हणून तर केस टू केस बघावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला रिसर्चमध्ये ज्याप्रमाणे एक पुरेसा सॅम्पल साईज असावा लागतो, तो आपल्याकडे आता नाहीये. आज विश्लेषकांकडनं माझं असं मत आहे की एक थोडी गल्लत अशी होते, जंतर मंतरच्या आंदोलनाचा मुद्दा घेऊन तो एक मुद्दा हाच सॅम्पल म्हणून आता ही अख्खी देशातली तरुणाई अशी आहे आणि ती अशा प्रकारे जाणार आहे असं ते मानतायत. मी इतक्या लवकर ते नाही मानू शकत. उदाहरणार्थ तुम्ही म्हणताय की हे मतदान काँग्रेसला करणार का भाजपला करणार? माझं असं म्हणणं, हे मतदान किती करणार आहे? ही मतदानालाही उतरणारी तरुणाई आहे का? कारण त्यांचं असं म्हणणं की हे फ्रस्ट्रेटेड राजकारण आहे, आम्ही फ्रस्ट्रेट झालेलो आहोत या राजकारणातून. मग एकतर मग CJP सारखा पर्याय तयार होऊन त्याला ते मतदान करतील का? मग त्यांची ही जी अस्वस्थता आहे त्याला केंद्रामध्ये राहुल गांधी काँग्रेस आणि महाराष्ट्रामध्ये जो आता नुकताच विजय मेळावा झाला दादरला, शिवसेना राज ठाकरे वगैरे, ही ती उद्रेकाची हवा आपल्या शेडामध्ये भरू शकतात का, हे पाहावं लागेल. आणि ह्याच्यातला पुढचा जो जास्त कदाचित सगळ्यांना पटणार नाही तो मुद्दा असा, ही मुलं जेव्हा आपापल्या घरी जातील, ही मुलं जेव्हा आपापल्या आजूबाजूला असतील, तेव्हा ते नंतर जेव्हा प्रत्येक इलेक्शनला सामोरं जातील, काही विविध विषयांना सामोरे जातील, त्यावेळी ते काय विचार करतात? 2 उदाहरणं देतो छोटीशी आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापुरतं संपेल. मी मार्चमध्ये बनारसला गेलो होतो, काशीला. सण वर्षातून एकदा मला म्हणजे उत्तर भारत फिरायला मला आवडतो. काशीला मी एका ठिकाणी मला जायचं होतं, मला हे खायचे होते लिट्टी चोखा, आणि मला ते विशिष्ट दुकान सापडत नव्हतं. तर 2 व्हीलरवरच्या 2 मुली होत्या, तर लहान मुली एकदम. त्यामुळे म्हटलं कुठे आहे? त्यामुळे असं असं जाई आहे. म्हटलं ठीक आहे जातो. त्यांना काय वाटलं, त्यांना वाटलं की अरे हा माणूस हरवून जाईल,
त्या टू व्हीलरवरनं मला पूर्ण सोबत करत आले आणि ते मला रस्ता दाखवला. म्हटलं मला खूप छान वाटलं की आजची जेनझी इतकी जबाबदार आहे, म्हणजे हे किती वेगळं चित्र आहे, म्हणजे लोकांसमोर चित्र वेगळं जातं असं मी त्यांना म्हणालो. मुझे बहुत अच्छा लगा कि जनरली जेनजी के बारे में ऐसा कहा जाता है कि वो आत्ममग्न होते हैं, उन्हें कोई ज़रूरत नहीं है, किसी की पड़ी नहीं है, लेकिन आपने ये किया मुझे बहुत अच्छा लगा. आता बघा पुढचं वाक्य. त्या जेनझीच्या 2 मुली, जेनझी वयातल्या 2 मुली ज्या हार्डली 20च्या आत बाहेर असतील, त्या म्हणाल्या की हम जेनझी नहीं है जैसे आप मानते हो. तर मला पहिल्यांदा कळलं नाही. म्हटलं म्हणजे तुम्ही काय, तुम्ही मोठ्या आहात का वयाने? मी चुकून बोललो का तुम्हाला जेनझी? त्यावेळेला तसं नाही, हम जेनझी नहीं है. म्हटलं अच्छा सनातनी हो? ते म्हणले हां. टू व्हीलरवरती पाश्चात्य वेशभूषा ज्यांची होती, टी शर्ट आणि टॉप, त्या मुली स्वतःची जेनझी ही आयडेंटिटी धुडकावत होत्या. पॉलिटिकल जेनझी, जेनझी म्हणजे शेवटी त्या वयात त्या जेनझी मध्येच आहे, त्याला काय करणार. पण त्या अर्थाने त्यांनी जे डबल कोट्स केले की हम वैसे जेनझी नाही आहे, हम सनातनी है. म्हणजे मी त्यांना म्हणालो की मतलब मग मला ट्यूब पेटली की यांना काय म्हणायचं. म्हटलं अच्छा तो आप सनातन वाले हो? म्हणजे हम सनातन आहे. पण हे जे आहे त्यांनी आयडेंटिटी त्यांची जी क्लिअर केलेली आहे, हे काय दर्शवतं? त्यामुळे आपल्याला अजून त्या रूट्सना आपण गेलेलो नाही, त्या ठिकाणी आपण गेलेलो नाही. एक लक्षात घ्या, मंडल कमंडलमध्ये उतरलेला तरुण याच देशातला आहे. राम मंदिर आंदोलनात बाबरी पाडण्यामध्ये उतरलेला तरुण हाच आहे. दलित पॅन्थरला उभा राहिलेला तरुण सुद्धा याच महाराष्ट्रातला आहे. ब्लॅक पॅन्थर, दलित पॅन्थर आंदोलनातला. शिवसेनेसाठी उभा राहिलेला तरुण याच मातीतला आहे. हे सगळे होमोजिनस एक ग्रुप नाहीये. तरुणाईचा उद्रेक खरा आहे, पण तरुणाईचे उद्रेकाचे सेग्रिगेशन सुद्धा आहेत. आज आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिक एकत्र येत आहेत, पण वरळीमध्ये असे दिवस सुद्धा पाहिलेले आहेत की पॅन्थर आणि शिवसेना समोरासमोर उभी ठाकली होती. कम्युनिस्ट आणि शिवसेनेमधून विस्तव जात नव्हता. आज त्यांचे नेते मातोश्रीवर पण जात आहेत आणि भेट घेत आहेत. त्यामुळे इतकं लगेच एक होमोजिनस चित्र, आता सगळे एकत्र आले, आता तरुणाईने एल्गार पुकारलेले, असं नाहीये. असं नसतं, असं कधी नव्हतं महाराष्ट्रात, देशात. येऊ शकते, एक लाट येऊ शकते, काही ठिकाणी फटका बसू शकतो. आता त्यासाठी भाजप आणि भाजपच्या स्वतःला कसं रिवाईव्ह करतं, आता लक्षात घ्या याच्यात गंमत कशी आहे ती. भाजप हे सगळं राजीनामा वगैरे घेतं. 2 दिवसांनी मोहन भागवतांचं एक विधान येतं की LGBTQAI+ ही सगळी आपल्यासारखीच माणसं आहेत. जगामध्ये ती माणसं निसर्गतःच तशी असतात किंवा स्वतःची आयडेंटिटी ते स्वीकारतात. त्यामुळे आपण त्यांना स्वीकारायला हवं, त्यांच्या बाबतीत भेदभाव नको, अशा आशयाचं मोहन भागवत म्हणाले. हे किती महत्वाचं आहे वाक्य. नुकतंच जेनझी आंदोलन झालेलं आहे. तुमच्याशी निगडित एका राजकीय पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. त्या आंदोलनाच्या सुरुवातीला मुरली मनोहर जोशी किंवा संघाचेच तुम्ही काही मंडळी म्हणतात की तरुणांचं ऐकलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होतो आणि 2-3 दिवसात तुम्ही म्हणता LGBTQ ना सोबत घेतलं पाहिजे. हे सगळे कोण जोडले? त्या संघाचे सरसंघचालक की ज्यांच्याच पक्षाशी, ज्यांच्याच विचारधारेशी संबंधित अनेक माणसं पुण्यामध्ये असे विचारवंत आहेत की जे म्हणतात की LGBTQ हा वेस्टर्न इंटेलेक्च्युअलचा एक कट आहे, डाव आहे देशातल्या तरुणाईची डोकी फिरवण्याचा. एकदा का तुम्ही तुमच्या जेंडरबद्दलच गोंधळलेले बनलात तर तो देश संपायला कितीसा वेळ लागेल, असं सांगणारी मंडळी आहेत पुण्यामध्ये. एकदा का माझं जेंडर कोणतं, मी शरीर माझं पुरुषाचं असेल नाही तर स्त्रीचं असेल, पण मी खरा कोण आहे याची जर का माणसाला वेगळ्या प्रकारे जाणीव व्हायला लागली तर त्याचा गोंधळ होईल. आणि असा गोंधळ झाला की त्याचा राजकीय इम्प्लिकेशन्सवरती त्याचे परिणाम होतील. दॅट्स अ ऑलटुगेदर डिफरंट डिबेट. पण मग आता मोहन भागवत म्हणतात LGBTQ ही माणसासारखी माणसं आहेत आणि त्यांना स्वीकारा. हे का होतं? कारण संघाला लगेच कळलं की आपण ह्या तरुणाईला जर का प्रतिसाद दिला नाही, त्यांच्या भाषेला, त्यांच्या असण्याला, त्यांच्या मानण्याला, तर आपण ही आपल्यातून सुटून जातील. आणि एकदा का ती सुटत गेली, ती एकदा गाठ सुटली, दोरी कितीही मोठी असतो, तिच्या टोकाच्या ज्या 2 एकमेकांमध्ये वळ्या पडलेल्या असतात त्या एकदा अशा झाल्या, त्या सुरुवातीला एकदा अशा झाल्या ना की बाकीची दोरखंड कितीही मजबूत असो तो असाच होत जाणार. फक्त सुरुवातीला तुम्हाला तो मोकळा करावा लागेल. ते संघाने ओळखलं आणि म्हणून ते त्यांची भाषा बोलू लागले. आता तुम्हाला आठवण करून देतो, काही वर्षांपूर्वी पोपने हे विधान केलं होतं LGBTQच्या बाबतीत जगामध्ये की LGBTQ नाही तर ख्रिश्चन ट्रॅडिशनल ख्रिश्चनिटी किंवा इस्लाम किंवा मान्यता नाही आहे किंवा LGBTQची कशी वेगळं रेकग्निशन नाही आहे माझ्या माहितीनुसार, सब्जेक्ट टू करेक्शन, त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर सरसंघचालकांनी इतक्या वर्षांनी भारतामध्ये त्यांच्या पक्षाचं राज्य असताना असं विधान करणं हे खूप द्योतक आहे. आणि माझा जेवढा अभ्यास आहे, संघाशी निगडित लोक, इंटलेक्च्युअल्स हे कधीही LGBTQच्या बाबतीतलं प्रो बोललेलं मी तरी वाचलेलं ऐकलेलं नाहीये काही. इनफॅक्ट त्यांचं म्हणणं की हा कट आहे. तर कमिंग बॅक टू युअर पॉइंट, तर अशा प्रकारची ही जेनझी आहे आणि तिला स्वतःच्या शिडात भरायला तुम्ही पण तसे पाहिजेत ना. तुमच्याकडचे नेते कोण आहे, तुम्ही कोणते मुद्दे घेऊन पुढे जाताय ते बघावं लागेल आपल्याला. त्यासाठी काही लिटमस टेस्ट, मी म्हणालो की सॅम्पल साईज कमी आहे.
तो सॅम्पल असेल 2 वर्षांनी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, आणि त्यातून जर का हे झालं काय मतदारसंघ पुनर्रचना जर का झाली तर जागाही खूप होणार आहेत. आणि ते अवलंबून ठरतं की अभिजित दिपके काय करणार आहे हा माझा खरं तर पुढचा प्रश्न आणि तोच होता. बाकीचे लोक सुद्धा काय करणार आहेत, बाकीचे जे पक्ष आहेत ते काय करणार. जे मला डाव्यांच्या बाबतीत आहे, डाव्यांचा म्हणजे डावीने मी एका ह्याच्यात लेखात वाचलं की डाव्याने या आंदोलनाला भरकटू नाही दिलं. इथे जर का आपचे लोक आले असते, अन्य कुठल्या पक्षाचे आले असते तर सगळं जरा थोडंसं ऍडजस्टचं गणित झालं असतं. पण डाव्यांनी त्याला ट्रॅकवर ठेवलं कठोरपणे. धर्मेंद्र प्रधान नकोय, आमची ही मागणी आहे, आम्ही अशा प्रकारच्या दडपशाहीचा किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या उग्रवादाचा किंवा धर्मांधतेचा आम्ही निषेध करतो. म्हणून आम्हाला जयभीमच्या घोषणा पाहायला मिळाल्या. आपल्याला ही बघायला मिळालं की मोदींची किती खिल्ली उडवली गेली वगैरे सगळं. पण ह्या सगळ्याचं नंतर ही तरुणाई पुढे जेव्हा वेगळी होणार आहे ना, ती सगळी SFIची नाहीये, ती सगळी आयसाची नाहीये आणि ती सगळी दिपकेची पण नाहीये. राईट. डावे सुरुवात डाव्यांचा विचारांना असतं, पण डावे त्यांच्या एका प्युरिटन शुद्धतावादी विचारसरणीमध्ये असतात. राष्ट्रवादाच्या बाबतीत, धर्माबाबतीत त्यांची आकलनं वेगळी आहेत. तुम्ही डाव्यांचे सोबत असणं आणि डाव्यांमध्ये जाणं याच्यात फरक आहे. एकदा का म्हणजे दिपके वेगळा करायला, दिपके का नाही जाऊन आयसामध्ये जॉईन झाला, त्याचं कारण एकदा तुम्ही त्यांच्यामध्ये गेलात तर ती सगळी परिभाषाच वेगळी आहे. त्या परिभाषेशी सामान्य जोडला जात नाही. हे गेल्या अनेक वर्षांपासून दिसून आले. म्हणूनच डाव्यांचं राज्यच उरलं नाही कुठलं. डावे दुर्गापूजा करतात, गणपती बसवतात आणि बाकी सगळं करतात आणि मशिदीत सुद्धा जातात सामान्य माणसं. डाव्यांच्या त्या चौकटीमध्ये त्याचे सगळे एक संघर्षमय अस्तित्व आहे. ते जरी ऍक्सेप्ट करत असले तरी सुद्धा थिओरिटिकली ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. यामुळे ते खूप शुद्धतावादी राजकारण करत राहतात, ज्याच्याशी सगळा तरुण नाही जोडला जाणार. दिल्लीच्या जंतर मंतरवर आलेला क्लास क्राऊड तुम्हाला बघायला मिळाला असेलही, जो बऱ्यापैकी एलिट होता, मोस्टली सवर्ण असायची पण शक्यता आहे. पण नंतर जेव्हा तुम्ही उर्वरित ह्या 1.5 अब्ज लोकसंख्येच्या देशात जाता, तिकडे केवढे रंग आहेत तरुणाईचे. सो हा माझा आता कन्सर्न आहे. पण मग आता परत म्हणजे जो आपण मुद्दा बोलता बोलता थोडासा राहून गेला की दिपके आले तर चित्र वेगळं असू शकतं, प्रत्येक पक्ष आले तर राजकीय चित्र वेगवेगळं असू शकतं. मग आत्ताच्या पॉइंटला या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंनी जर राजकीय पक्ष काढला तर त्याचं काय होऊ शकतं, आणि जी स्पेस आपने काही ठिकाणी सोडली मगाशी पण आपण बोलता बोलता म्हणालो, तर ती दिपकेंना ऑक्युपाय होऊ शकते का? कारण पुन्हा एकदा जमिनीवरचं राजकारण वेगळं आहे आणि सभांमधलं राजकारण, चळवळीतलं राजकारण वेगळं आहे. अगदी बरोबर आहे हा मुद्दा. केजरीवाल समोर एक क्लिअर होतं की त्याला राजकारण कुठे करायचं आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन दिल्लीत झालं, आपची स्थापना दिल्लीत झाली, आपचं पहिलं राजकारण सुद्धा दिल्लीत आहे, म्हणून त्यांनी राज्य जिंकलं. दिल्ली हे एक नगर राज्य आहे, ते एक शहर राज्य आहे. ते मुळात शहरही आहे आणि ते राज्य सुद्धा आहे. आणि ते कॉस्मोपॉलिटन, वेल एज्युकेटेड, देशाची हार्ट ऑफ द सिटी म्हणजे ते हेच आहे, हार्ट ऑफ द कंट्रीच आहे, ते राजधानी आपली. अभिजित दिपकेचं तसं नाही आहे. अभिजित दिपके दिल्लीतला नाही आहे, केजरीवाल दिल्लीतला आहे, IRS ऑफिसर होते ते. अभिजित दिपके महाराष्ट्रातला आहे आणि हा लॉंग टर्ममध्ये कदाचित एक इश्यू ठरेल ना, कारण तो महाराष्ट्र त्याची म्हणजे तो आंबेडकरी आपल्या मागासवर्गीय समाजातून येतो हे तर सोडूनच द्या, तो महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रातून येऊन देशाच्या पातळीला एक नेतृत्व तयार करणं आणि मास अपीलने तो मिळणं हा आणखी पुढचा मुद्दा आहे. त्या टेस्टला अजून तोही गेलेला नाही आणि आपणही तेवढे कोणी पुढे गेलेलो नाही. पण सांगायचा मुद्दा असा की आपचं राजकीय चळवळीत रूपांतर होऊन सत्ता येऊ शकली कारण ते सगळं दिल्लीत झालं. आपच्या आणि जनलोकपाल आंदोलनाची भौगोलिक सीमा, चतुःसीमा ही दिल्ली आहे. आंदोलन होतं, वारं तयार होतं, राजकीय पक्ष स्थापन होतो, निवडणुका होतात आणि आप येते. सगळं कुठे झालं? दिल्लीत झालं. दिपके आता कुठे आहे? दिपके आता महाराष्ट्रात येणार आहे. सगळं पब्लिक महाराष्ट्रात येणार आहे. त्यांचे जे कोण कार्यकर्ते होते, आयसा आणि SFI वाले तिथेच राहणार आहेत. बाकीचे तरुण हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, आणखी कुठली राज्य असतील जी ॲडजॉइनिंग तिकडे जाणार आहेत किंवा जी आपापल्या घरी ते निघून जाणार आहेत. महाराष्ट्रात दिपके आला की महाराष्ट्राचा आमचा स्केलच वेगळं आहे. आमचं एवढं मोठं प्रचंड राज्य, शहर ग्रामीण आमची वेगळी. दिल्लीसारखी आमच्याकडे तर तशी 4-4, 5-5 महानगरं आहेत, त्यांचं स्वतःचं वेगळं राजकारण. मुंबई हे आणखी वेगळं राजकारण. मुंबईमध्ये तुमचा जो ग्रामीण उर्वरित महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याची परिभाषा इथे चालत नाही. मुंबईची मराठी पॉलिटिक्सवालं राजकारण इथे चालत नाही. अशा यामध्ये दिपकेला काम करायचं आहे. मला असं वाटतं आता जे होईल, हा माझं प्रेडिक्शन आहे, दिपकेने जर का राजकीय पक्ष अभिजितने सुरू केला असता तो शहरांकडे लक्ष देईल. तो महाराष्ट्रामधल्या काही निवडक शहरांकडे प्रामुख्यानं लक्ष देईल, कारण तिथे ती स्पेस आहे जी एकेकाळी आपला होती, जी त्यांनी स्वतःच्या हाताने सोडली. पण अर्थातच त्याला दिल्लीकडे आणि नॅशनलकडेही बघावं लागेल, अन्यथा मग CJP हे CJP न उरता ते महाराष्ट्र कॉक्रोच जनता पार्टी होऊन बसेल. त्यामुळे आता त्याला आय एम शुअर त्याचा त्याने विचार केला असेल की आपल्याला आपल्या या कॉम्प्लेक्स, या पॅराडॉक्समधून बाहेर कसं पडायचं, की आपण महाराष्ट्राचे का देशाचे. आणि मला खात्री आहे की त्याच्या डोक्यात हा विचार चालू असणार की आपण ते काय करायचं.
आणि तो किंवा तो आंदोलन म्हणून दबाव गट सुद्धा ठेवेल आणि ह्या अशा आंदोलनांना फेस करेल. एक छोटंसं बोलून मी माझ्या होय, या होय. उत्तरापुरता थांबतो. लीस्ट वी फॉरगेट की दिपकेचं जेव्हा पुण्यात आंदोलन झालं होतं, किती गर्दी होती आणि ती गर्दी कोणकोणत्या चळवळीतल्या लोकांच्या सहभागामुळे झाली होती. अभिजित दिपकेच्या त्या कॉकरोच जनता पार्टीमधली ती माणसं की ज्यांच्या चळवळी वर्षानुवर्ष आहेत, त्यांनी त्यांचं समर्थन देऊन माणसं आणली नसती तर अभिजित दिपकेसाठी किती माणसं जमणार होती. एकदा का ह्या एका प्रामाणिक प्रश्नाला उत्तर आपण दिलं तर आपल्याला लक्षात येईल की अभिजित दिपकेची मर्यादा काय आणि त्याची चूक नाही आहे. हे मी निगेटिव्ह अर्थानं नाही म्हणत आहे. कुणाहीसाठी ती मर्यादा आहे. अभिजित दिपकेचं ते असेंब्ली होऊ शकली, त्याच्यात अभिजितने राईट पॉईंट, राईट मुद्दा आणि राईट हॅशटॅग आणि राईट हे केलं, हे सगळं बरोबर आहे. पण ती इतर संघटनांची माणसं होती आणि हे महाराष्ट्रात पुण्यात बघायला मिळालं. त्यामुळे त्याला मर्यादा आहे. मग आता पुढचा मुद्दा की राहुल गांधी या आंदोलनामध्ये आले आणि पुढच्या काही दिवसामध्येच राजीनामा झाला. मग दिपके जर राजकारणामध्ये आले तर जास्त थ्रेट कोणाला असेल, भाजपला की काँग्रेसला? किंवा दिपकेंचं मोठं होणं हे कोणासाठी जास्त तोट्याचं असू शकतं? वेल, त्या बाबतीत मराठीमध्ये जी म्हण आहे की म्हैस अजून पाण्यात आहे, त्यामुळे आपल्याला ते कळणार नाही. आणि मी मगाशीच म्हणालो तसं, अभिजितची आत्ताची ताकद ही अभिजितची एकट्याची नाही. जे आंदोलन बघायला मिळालं त्याच्यात अनेक संघटना होत्या, काँग्रेसचा अप्रत्यक्ष सहभाग होता. अभिजितचं कौतुक यासाठी की त्याला योग्य वेळी ज्याला म्हणतात तवा गरम असताना घाव घालण्याचं त्याला बरोबर सुचलं. त्याने त्यासाठीची जी आत्ताच्या तरुणाईची चौकट आणि सेटिंग द्यावं लागतं ते त्याने दिलं. पण अजूनही त्याच्याकडे स्ट्रक्चर तुलनेनं नाही. आता काही नेतेगण त्यांचे काही मंडळी दिसतात, 1-2-3 जण आहेत, त्याला नेशन वाईड करावं लागेल, त्यानंतर बघायला मिळेल. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर की याची थ्रेट कोणाला, काँग्रेसला की भाजपला? थ्रेट कोणत्या प्रकारे बघायला, म्हणजे एखाद्या पक्षाचं 2 राजकारण असतं, कोणत्याही पक्षाची संघटनेची. संसदीय म्हणजे इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि 2 पक्षाचं इन जनरल समाजातलं वर्चस्व. इलेक्टोरल. हां, उदाहरणार्थ काँग्रेस इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये भाजपपेक्षा खूप मागे आहे. खूप मागे, 100 खासदार आहेत फक्त. भाजपकडे त्यापेक्षा जास्त आहेत आणि ताकदवान एनडीए सरकार आहे सगळं. पण काँग्रेसचं जनमानसातलं पॉलिटिक्स काही प्रमाणात आधी जे पपुफिकेशन झालं होतं राहुल गांधीच्या, त्या तुलनेत गेल्या 10-12 वर्षात आता तो खूप पुढे गेलेला आहे. या तुलनेत भाजपा मात्र तो पेंडुलम जो एकीकडे मोदी होते, मोदी अच्छे दिन आएंगे, मोदी है तो मुमकिन है, ते आपण इथपर्यंत आलो की आता मीम बनतायत. लक्षात आलं? राहुल गांधी पप्पू पेंडुलमचा एक टोक, लंबकाचं एक टोक होतं. आता राहुल गांधी अगदी काय जननायक वगैरे किंवा असंतोषाचा चेहरा. मोदी है तो मुमकिन है, ते एकदम मीम्स बनवण्यात आलेले मोदी. तर याच्यामध्ये अभिजित दिपके आत्ताशी येतोय. थ्रेट हा शब्द जगातला 7व्या क्रमांकाचा मोठा देश आणि 1ल्या क्रमांकाची लोकसंख्या आणि जवळपास आता लोकसभेला काहीतरी 700-750-800 खासदार असणार आहेत, त्या देशामध्ये दिपकेला अजून खूप मोठी मजल मारायची आहे. तो थ्रेट नाही आहे आत्ता. मला नाही वाटत थ्रेट आहे भाजप किंवा काँग्रेससाठी. तो इन्सिडेंटल आणि टाईम ऑफ लिमिटमध्ये थ्रेट झाली असती दिल्लीमध्ये, की जर का म्हणजे हे असंच वाढत गेलं असतं तर अभिजित दिपके आणखी ताकदवान होत गेला असता, आणखी हा काळ गेला असता. तर तुलनेनं ते अरेस्ट केली भाजपने, अरेस्ट म्हणजे ग्रोथ अरेस्ट केली राजीनामा देऊन धर्मेंद्रचा. पण ते इन्सिडेंटल झालं असतं. भाजप किंवा काँग्रेसला थ्रेट होण्यासाठी अजूनही काही काळ जावा लागेल. आणि मी म्हणालो तसं ते केजरीवालने करून दाखवलं. केजरीवाल लॉंग टर्ममध्ये जनलोकपाल आंदोलनानंतर दिल्लीमध्ये तुम्ही म्हणता तसं थ्रेट ठरले. कुणाला? काँग्रेसला. शीला दीक्षित यांचं सरकार उलथलं त्यामुळे. पण त्यासाठी केजरीवालांचा स्वतःचा एक मोठा काळ होता. केजरीवाल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक होते. त्यांनी काही काळ घालवला होता अशा चळवळींमध्ये. त्यांचा चेहरा एस्टॅब्लिश होता. पुण्यामध्ये ते येऊन गेले होते जेव्हा आम आदमी पार्टी वगैरे काही नव्हती. मी त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन होतं. त्यांच्या कार्ड मला आठवतंय, तर कार्डच्या मागे लिहिलं होतं, मेरा भारत महान नहीं है लेकिन इसकी जिम्मेदारी मेरी है. तर तेव्हापासून त्यांना माहीत होते आम्हाला केजरीवाल. अभिजित आत्ता आलेला आहे. अभिजित अजून पोचायचा आहे लोकांमध्ये. अभिजितचा तो एक ऑरा बनायचा आहे, लिमिटेड स्वरूपात का होईना. ते अजून त्याला काही काळ द्यावा लागेल. त्यामुळे हा प्रश्न योग्य आहे, वेळ खूप ॲडव्हान्स आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल पण बोलायला हवं, कारण ज्या पद्धतीने त्यांची सगळी भूमिका होती आणि आता गेल्या 2-3 दिवसापासून त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खूप वेगवेगळी चर्चा होती. विशेषतः ते आणि त्यांच्या पत्नी हे भाजपशी कुठेतरी असोसिएट आहेत किंवा कुठेतरी त्यांचे जुने कनेक्शन होते आणि त्यांनी या आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी स्वतःचा असा स्वार्थ त्यामागे बघितला. तुमच्या नजरेतनं यात काय तुम्हाला बिंदू दिसत आहेत, काय काय कोण दिसत आहेत?
वेल, सोनम वांगचुक एकतर ते अचानक आले का याबद्दल मला थोडी शंका आहे. असं अचानक असं होत नाही. एवढं आंदोलन जेव्हा आखलं जात असतं त्यावेळी काही त्याच्यामध्ये बोलणं आधी होत असतं. कारण आंदोलकाला सुद्धा एक शास्त्र ठरवावं लागतं. या आंदोलनात आपण कोणाला स्थान द्यायचं आहे. साधी गोष्ट सांगतो. मला आत्ताच त्या आंदोलनात बऱ्यापैकी सहभागी असलेल्या एका राजकीय व्यक्तीने सांगितलं, की त्या आंदोलनात स्टेजवर येऊन कोण बोलणार हे फार आधी ठरवलं जात होतं. तो नेता कोण आहे, त्याची भूमिका काय आहे, हे आधी विचारून बोललं जात होतं. मला तो किस्सा असा सांगण्यात आला, की कम्युनिस्ट पार्टीचे डी राजा तिथे आले होते. डी राजांना आधी विचारण्यात आलं, की तुम्ही काय बोलणार आहात? इतकी स्क्रुटिनी करणाऱ्या अभिजित दिपकेच्या या आंदोलनामध्ये, म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये अचानक वांगचुक आले आणि मी आता इथे झोपतो आणि आता माझं उपोषण सुरू, असं होणार नाही. काही त्यामागे एक रचना असेल, एक विचार असेल त्यामागे आणि त्यानुसार ते ठरलं असेल, की हे आंदोलन करतील. वांगचुकचंच का ठेवण्यात आलं? मग ती मुलगी पण होती ना तिथे कम्युनिस्ट पक्षाची, ती पण आयसाची ती मुलगी पण होती ना बोरा, तिथे उपोषण करत होती. सगळा फोकस कोणावर राहिला? यांच्यावरती राहिला, वांगचुकांवरती. आता वांगचुकांनी उपोषण मागे घेणं आणि जाणं याच्यामागे त्यांचं प्रत्येकाचं एक स्वतःचं पॉलिटिक्स आहे. अण्णा हजारेंचं पण पॉलिटिक्स होतं, जे नंतर लक्षात पण आलं. त्यांना लक्षात होतं की म्हणजे अण्णा हजारेंनी जेव्हा आंदोलन मागे घेतलं, मी काल शेखर गुप्ता यांचं खड्डक लेटर बघत होतो. त्याच्यात त्यांनी असा किस्सा सांगितला होता की मेधा पाटकर त्यावेळी चिडल्या होत्या. हे शेखर गुप्तांचं म्हणणं आहे की मेधा पाटकर चिडल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की कधी कधी काही आंदोलनांसाठी सर्वोच्च बलिदान द्यावं लागतं. ज्याचा अर्थ असा की अण्णा हजारेंनी कंटिन्यू ठेवायला हवं होतं उपोषण. आता सोनम वांगचुक यांचं उपोषण आणखी पुढे व्हायला पाहिजे होतं का? मग त्यांच्या प्रकृतीची जबाबदारी कोण घेणार होतं? आणखी 2-3 दिवस ठेवलं असतं तर राजीनामा पडलाच होता. कारण राजीनामा पडण्याच्या 2 दिवस आधी त्यांनी उपोषण सोडलं. पण हे त्यांचं एक पॉलिटिक्स आहे. त्यांना काय फीडबॅक मिळालेला आहे, त्यांची काय प्रतिमा आहे या सगळ्यांच्या बाबतीत, याचं एक आकलन बघावं लागेल. 2, सोनम वांगचुक लडाखमधून येतात. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा, मागणी सुद्धा होत असते. सोनम वांगचुक यांचं त्याच्यामागे काही एक राजकारण असू शकतं. आणि हे विसरायला नको, एक विशिष्ट वय गाठलेली ती व्यक्ती आहे. आपल्याला इथे आपले सगळे क्रांतिकारी विचार हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, वर्सेस ते आणि त्यांची बायको काय विचार करते हा पूर्ण वेगळा विचार आहे. अण्णा हजारेंना तुम्ही आज काय शिव्या घालताय हा पुढचा विचार आहे. पण अण्णा हजारेंना तेव्हा काय वाटत होतं, केजरीवालबद्दल काय वाटत होतं, किरण बेदीबद्दल काय वाटत होतं, प्रशांत भूषणबद्दल काय वाटत होतं, याचा विचार करणार आहोत की नाही? आपल्याला बोलायला काय जाते, अण्णांनी अजून उपोषण करायला होतं. त्यामुळे तो त्यांनी विचार केला असेल. आणि लडाख पुरता विचार करायचा झाला तर एक लक्षात घ्या, भारतातलं अन्य कोणतंही ठिकाण वर्सेस जम्मू काश्मीर हे केंद्रावरती हेविली अवलंबून असलेले भाग आहेत. अशा वेळी माझ्या या आंदोलनातून तयार झालेल्या दबावामुळे मी माझ्या प्रदेशासाठी काही करू शकलो, जिथून मी येतो त्याच्याबद्दल त्यांना काही जर का कमिटमेंट्स मिळाल्या असतील सरकारकडून, तर माझ्यामध्ये त्यांनी स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गाठला. परमार्थ गाठला कारण आंदोलनाला प्रसिद्धी मिळवून दिली. आंदोलन वांगचुक काढून टाकले तर पहिल्या 20 दिवसात काय करणार होते अभिजित दिपके? वांगचुकांनी त्याला एक नॅशनल इंटरनॅशनल इश्यू बनवला. यासाठी वांगचुकांना माझ्यामध्ये सॅल्यूट आहे. त्याचवेळी त्यांनी, हे माझा हंच आहे, हा माझा अंदाज आहे, की त्यांनी केंद्र सरकारकडून अशा काही गोष्टी जर का मान्य करून घेतल्या असतील लडाखच्या दृष्टीने, जो त्यांचा होम टाउन आहे, तर कदाचित त्यांनी एकीकडे स्वार्थ सुद्धा लडाखसाठीचा स्वार्थ साधला. त्याचवेळी या आंदोलनात सहभाग देऊन त्याला एक जनव्यापी राष्ट्रव्यापी आंदोलन सुद्धा केलं. पण मला म्हणजे ह्याच्या पलीकडे ते भाजपचेच कसे आहेत किंवा काय आहेत, माझ्यामध्ये कोण भाजपचं नाही असं बोलायचं बाकी राहिलेलं आहे. म्हणजे उद्या म्हणजे फक्त एवढंच बोलायचं बाकी, म्हणजे आता असे काही महाराष्ट्रातले असे प्रसिद्ध चेहरे की ज्यांचं म्हणणं आहे की सीजेपी इज नथिंग बट काय साईड प्रोजेक्ट ऑफ अमित शहा अँड बीजेपी. हे म्हणतातच आहेत. अभिजित दिपके हा तोच स्ट्रायकर आहे की ज्याद्वारे राहुल गांधीला कमी ठरवायचं. अभिजित दिपके हा तोच स्ट्रायकर की ज्याच्याद्वारे तरुणाईची ऊर्जा ही काँग्रेस किंवा अन्य पक्षांकडे जाण्याच्या ऐवजी डायव्हर्ट करण्याचा प्लॅन आहे. हे आहेच. जिकडे अभिजित दिपकेला नाही सोडलं तिकडे वांगचुकला काय सोडताय तुम्ही? आता पुढचा मुद्दा की हे जे आंदोलन होतं ते बरेच दिवस चाललं किंवा लवकर न संपवणं ही भाजपची चूक ठरली का? जर लवकर राजीनामा झाला असता धर्मेंद्र प्रधानांचा आणि भाजप जर स्वतः म्हणजे राजीनामा घेणार नाही या जर मुद्द्यावर तेवढे ठाम राहिले नसते तर हे लवकर आवरलं असतं आणि पुढच्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या का? यासाठी तुम्हाला सत्तेच्या स्वरूपाबद्दल विचार करावा लागतो. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही भारतातील सगळ्यात मोठी ताकद आहात, इंडिया आहात, तुम्ही एकतर लार्जर दॅन लाईफ असलेले मोदी आहात. तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी हे आधीच म्हटलेलं आहे की यहाँ पे इस्तीफे नाही होते. एकदा स्वतःची एवढी मोठी प्रतिमा, एवढी मोठी ताकद, बरं झोकायचं तर कोणासमोर? चला राहुल गांधीचा ऐकून राजीनामा घेतला तर चला राहुल गांधीला ऐकलंय, एलओपी तो लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, त्याचा ऐकून राजीनामा घेतला तर किमान सत्तेच्या हमारे बिरादरी के लोगों से झालं ना. हा अभिजित दिपके अमेरिकेवरनं येणार, त्याच्या काय आधी काही चळवळी नाही, काही नाही, पक्ष नाही, संघटना नाही, अचानक येऊन तो म्हणणार आता मी आंदोलन सुरू करतो, तो मागणार आणि राजीनामा द्यायचा.
त्यामुळे तुम्ही सत्तेचं स्वरूप म्हणून जर का ते बघितलं, जे अशा प्रकारे डायनॅमिक नसतं, ते रिजिडच असतं. हम्म, हम्म. राहुल गांधी डायनॅमिक झालेले आहेत. निर्भया प्रकरण झालं होतं त्यावेळी राहुल गांधी बाहेर पडले नव्हते दिल्लीमध्ये. निर्भया प्रकरणात अख्खी तरुणाई दिल्लीची तेव्हा जंतर मंतर इंडिया गेटवर आली होती. राहुल गांधी नव्हते तिथे. त्यावेळी मला अजूनही आठवतं, तेव्हा असं म्हटलं जातं की सरकार गप्प बसलं होतं, पण राहुल गांधी कोणत्याच पदावर नव्हते. ते निर्भया बलात्कार प्रकरणानंतर जर का त्या तरुणांमध्ये आले असते, त्या आंदोलनात सहभागी झाले असते की मी माझ्या पक्षाच्या विरोधात तुमच्यासोबत आहे, तर चित्र बदललं असतं, असं तेव्हाचं विश्लेषण होतं. Okay. हे मी का सांगतोय की एखादा पक्ष किंवा पक्षाशी संबंधित राजकीय नेता आंदोलनांना प्रतिसाद कसा देतो, हम्म. किंवा जेव्हा अण्णा हजारे जन आंदोलन झालं, राहुल गांधी कुठे सत्तेत होते? मंत्रिपदावर नव्हतेच राहुल गांधी. मग राहुल गांधी समजा म्हणाले असते की अण्णा आप और मैं मिलकर हम अपने इस सरकार के खिलाफ आप और मैं मिलकर हम काम करते हैं, केवढा मोठा इम्पॅक्ट तयार झाला असता राहुल गांधी येऊन अण्णा हजारेंना भेटत. पण असं काहीच नाही झालं. सो मच सो की ते इतके डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेले होते सरकार, की राहुल गांधीने तर सोडलंच होतं. कारण त्यावेळी अशी चर्चा होती की मनमोहन सिंग जातील आणि राहुल गांधी पीएम होतील, पण राहुल गांधींनी नकार दिला की आताच्या स्थितीत मला काही पीएम व्हायचं नाही, सोनिया गांधींचा नकार होता. तेव्हा सरकार एखाद्या परिस्थितीशी डील करताना तुमच्यासमोर जर का ते झुकले, तर उद्या 10 आंदोलनं उभी राहतील. आणि मी म्हणालो तसं की एक वेळ राहुल गांधी समोर सरकारला झुकणं एक वेळ बरं पडेल, कारण तो राजकीय नेता आहे, मोठ्या पक्षाचा नेता आहे. जर का काल परवा आलेल्या आंदोलनासमोर केंद्र सरकार विथ द फेस ऑफ नरेंद्र मोदी जर का झुकू लागले आणि राजीनामे देऊ लागले, तर कसं चालायचं? आणि आता सगळ्यांसमोर तीच भीती आहे की मग आता आणखी अशी आंदोलनं सुरू झाली तर कसा रिस्पॉन्स द्यायचा? आता इथे हे काउंटर प्रोडक्टिव्ह पण आहे अभिजित दिपकेसाठी, जे आय गेस आपण पुढच्या प्रश्नात घेऊ. होय, होय. ज्याचे रूट्स आहेत आरक्षण हटाव मोहिमेमध्ये, पण तो प्रश्न आपण होता नंतर घेऊ. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे उशीर जरी झाला का? हा उशीर झाला का? हा उशीर यासाठी झाला की इतक्या लवकर दिला असता तर ते फारच मोठं आहे. म्हणजे आजही अभिजित दिपकेचं काय म्हणणं होतं, कौन मानता है की झुका नहीं सकते, हमने झुका के दिख दिया वगैरे. हे जर का 20 दिवसाच्या आंदोलनानंतर भाषा असेल, ते जर का एका आठवड्यात झालं असतं तर काय झालं असतं? आणि जन आंदोलनाच्या दृष्टीने नेमकं किती मोठं म्हणजे किती मोठं? इरोम शर्मिला अनेक वर्ष आंदोलन करत होती, वर्ष. नर्मदा बचाव आंदोलन अनेक वर्ष चालू आहे आणि आजही ते टेक्निकली पूर्ण सुटलेलं नाहीये. गिरणी कामगारांचा सुरू झालेला संप टेक्निकली आजही सुरू आहे मुंबईत. तो टेक्निकली आता होतं, तो टेक्निकली सुरू आहे. त्यामुळे नेमकं लवकर म्हणजे लवकर किती, नेमकं उशिरा म्हणजे उशिरा किती, हे कोण ठरवणार? हे कोण ठरवणार? त्यामुळे मला असं वाटतं की काय 20-25 दिवसामध्ये हे आंदोलन संपलं. सरकारने एक साधारणपणे लिटमस टेस्ट घेतली, किती मोठं होते, काय होते वगैरे. पण थँक्स टू जेनझी अँड थँक्स टू टेक्नॉलॉजी हे प्रकरण वाढत गेलं आणि त्याचा एक व्हर्च्युअल इम्पॅक्ट झाला. जमिनीवरचं आंदोलन सुद्धा असतं तर म्हणजे हेच आंदोलन असतं 10-15 वर्षापूर्वी असतं, 20 वर्षापूर्वी असतं तर कदाचित झालं नसतं. पण टेक्नॉलॉजी, जेनझी तरुणाई, बोलकी तरुणाई, शहरामधली तरुणाई की ज्यांचे स्वतःचे वर्गीय हितसंबंध त्या एलिट मधलेच होते. सगळेच तरुण होते तसं नाही, बाकीचे बहुजन समाजातले आणि ग्रामीण भागातले होते. पण या सगळ्यामुळे ते आंदोलन बोलकं बनलं. आपण जे व्हर्च्युअल म्हणत होतो, सोशल मीडियावरती तुफान सगळा रिस्पॉन्स होता. आपण जर बघितलं तर साध्या पोस्टला सुद्धा मिलियन सगळे व्ह्यूज होते आणि लाईक्स होत्या, लाखोंमध्ये लाईक्स होत्या, हजारोंमध्ये शेअर्स होते. हे सगळं जेव्हा एका बाजूला सुरू होतं, तेव्हा आज एक बातमी आली आणि ती अशी होती की आज संसदीय कमिटीने 1 तारखेला म्हणजे येत्या 1 ऑगस्टला मेटा आणि एक्स आणि हे जे सगळे आहेत स्नॅपचॅट, हे जे सगळे तरुण वापरत असणारे ॲप्स आहेत, तर त्याच्या प्रमुखांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याशी सगळ्या धोरणांबद्दल बोलायचं आहे. ज्या सोशल मीडियाला घेऊन भाजप सत्तेमध्ये आलं, जे शस्त्र त्यांनी वापरलं ते कुठेतरी त्यांच्यावर उलटतंय का? आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला सोशल मीडियावरती बंधनं बघायला मिळतील का? कोणकोणत्या ॲपवरती बंधनं आणाल? आता या क्षणी जर का तुम्ही व्हॉट्सॲपवरती बंधनं आणली तर सिग्नल आहे, टेलिग्राम आहे, आणखी पण काही ॲप्स आहेत, काही ब्लूटूथ डिव्हाइसवरनं काम करणारी पण ॲप्स आहेत. म्हणजे आता ह्या बिल्डिंगमध्ये समजा एक 50 जण असतील तर त्यांनी सगळ्यांनी त्यांचा ब्लूटूथ ऑन ठेवला आणि ते ॲप असेल ना, तर या क्षणी या बिल्डिंगची स्वतःची एक पूर्ण वेगळी पॅरलल बियॉन्ड गव्हर्नमेंट कंट्रोल कम्युनिकेशन व्यवस्था उभारली जाऊ शकते. आपण या जगात काम करतोय, अशावेळी तुम्ही कशावर बंधनं आणणार? बरं, तुम्ही डिस्क्रीट मेसेजचं काय करणार? एक छोटं उदाहरण देतो. एक व्हिडिओ होता ज्याच्यात एक मुलगी मेकअप वगैरे करते आणि ती बोलते. तुम्ही नुसता व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही आणि इंग्लिशमध्ये ती बोलते. तो व्हिडिओ एका चायनीज मुलीचा होता, चीनमधून तिने तो केला होता. ती त्याच्यात मेकअप करते, हे सगळं करते. तुम्हाला वाटेल की ती काहीतरी मेकअपबद्दल बोलते. ती वस्तुतः चीनमधल्या मानवाधिकार उल्लंघनांबद्दल सगळं सांगत होती. पण तिने
त्याचं व्हर्च्युअल असं केलं होतं की ज्याच्यामध्ये ते टॅपच होणार नाही. त्यांचा जो काही अल्गोरिदम असेल होय, त्याच्यामध्ये होय. मेकअप करणारी स्त्री पॉलिटिकल कमेंट करेल हे कुठून लक्षात येणार ना. त्याच्यामुळे तिने ते सगळं करत असताना स्वतःचं म्हणणं मांडलं होतं. आजच्या काळात जेवढं टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ 1857चा उठाव झाला त्यावेळी कमळ आणि भाकरी हे त्याच्यातलं होय. एक चिन्ह होतं. आता तेव्हा ब्रिटिशर्स होते, सगळा कंट्रोल होता, कम्युनिकेशन लाईन्स नव्हत्या. मेसेज कसा फिरला? कमळ आणि भाकरी. त्याच्यावरनं ते मेसेज तयार झाला होता आणि ते सगळं फिरलं होतं. आजच्या काळात तुम्ही कशावरती बंधनं आणणार आहात? आज इतकी ॲप्स आहेत, इतक्या डार्क वेबसाईटवरती आहेत आणि आजकाल असं की कोणतेही ॲप्स फटकन तुम्हाला मिळू शकतात, ते डाउनलोड करू शकता. त्याच्याने लगेच तुम्ही कम्युनिकेट करू शकता. त्यामुळे ते तुम्ही कशा आणि बरं त्या ज्या कंपन्या आहेत ना, त्यांचे टर्नओव्हर हे देशाच्या अर्थव्यवस्थे इतके आहेत अनेक. मेटा काय आणि बाकीचे काय. त्यात गुगल पण आहे त्यात. Google पण आहे. त्यामुळे ते या नाही तर त्या नावाने आता उदाहरणार्थ तुम्ही Googleने सगळे तुमच्या मागण्या मान्य केल्या. हं. उद्या Google इनडायरेक्टली सबसिडियरी कंपनी स्थापन करेल. त्यांचा ॲप येईल. ते तुम्हाला सुरू करून देतील. त्याच्याने काहीतरी बरं मेसेज म्हणजे काय? की राजकीय विरोध नको असं. त्याची पूर्ण भाषा बदलली जाऊ शकते. उदाहरणार्थ घाशीराम कोतवाल नाटक तेंडुलकरांचं आलं होतं. त्याच्यातला घाशीराम आणि ते नाना फडणवीस हे जरी ऐतिहासिक पात्र म्हणून दाखवले असले, तरी ते त्या काळामध्ये अरे अच्छा नाना फडणवीस म्हणजे तो दाखवलाय. घाशीराम म्हणजे तो आहे. सिंहासनमधल्या अरुण साधूंच्या आणि जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला सिनेमात तेव्हाचा मुख्यमंत्री आज कोणत्याही मुख्यमंत्र्याला जोडता येतो. तेव्हाचा दिगू टिप्पणीचा आज कोणत्याही पत्रकाराला जोडता येतो. किंवा ते म्हणतात ना दाभाडे गेले काय आणि शिंदे आले काय तुम्हाला काय फरक पडतो असा तो एक हो, हो. दाढी करतानाचा दाढी यांचा करतानाच आहे. हा डायलॉग कधी लावता येतो? त्यामुळे सबलिमल मेसेजिंगच्या माध्यमातून नवीन क्रिएटिव्ह मेसेजेसच्या माध्यमातून मेसेज तुम्ही काय रोखणार आहात? आणि आजच्या काळात या सगळ्यामध्ये एक चर्चा म्हणजे आज सकाळपासून जर एक्सवर बघितलं किंवा कालपासून हं. एक येत आहे की गडकरींचा पण राजीनामा मागितला जाऊ शकतो किंवा त्यासाठी काहीतरी छेडलं जाऊ शकतं. गडकरींचा पुढचा नंबर आहे. मीम्स फिरायला लागले आहेत. इतके दिवस खरं तर हे मीम्स इतके सिरियसली घेतले नव्हते, पण या आंदोलनानंतर आता मीम्सचा पण अभ्यास करायची वेळ आली आहे. किती शक्य आहे आत्ताच्या सगळ्या शक्यता बघितल्या तर? आणि याला धरून दुसरा प्रश्न की असाच सिलसिला देशामध्ये सुरू होईल का? की असं कुठलं तरी मोठं आंदोलन होतंय? मीही ते जोक पाहिला होता की तो जोक असा लिहिला होता की आज थोरलीचं लग्न झाल्यानंतर धाकटीकडे हो. जसं लोक बघतात तसं सध्या सगळे गडकरींकडे गडकरी बघतायत. बघतायत. अशा प्रकारे ते विनोदी वाक्य होतं. अ, मला माहिती आहे E20 जनता पार्टी वगैरे आणि ते सगळं सुरू झालेलं आहे. पण मी म्हणालो तसं इट्स नॉट एक इश्यू घेऊन पार्टी, एक इश्यू असा इतका मायक्रो इश्यू घेऊन जन आंदोलन राष्ट्रावर असं नाही होतं. हे एक एक्सेप्शन घडलेलं आहे. आणि असे एक्सेप्शन्स घडत असतात. अचानक त्याला मोठं आंदोलन मिळतं आणि त्याला एक मोमेंटम प्राप्त होतो. आणि तो आजकाल एखाद्या सोशल मीडियाच्या पोस्टलाही प्राप्त होतो आणि आता आपल्याला लक्षात आलं की तो अशा प्रकारच्या विषयालाही पॉलिटिकल विषयालाही प्राप्त होऊ शकतो. मी पुन्हा सांगतोय, जंतर मंतर ही जर का अभिजित दिपके आणि आंदोलनाचं यश असेल, तर पुण्यामध्ये महाराष्ट्रातला मराठी अभिजित दिपकेला आंदोलनाला तेवढा प्रतिसाद का नव्हता? हे एकदा वास्तव म्हणून समजून घेतलं की त्या गोष्टी फरक करता येतील आपल्याला. एकदा का तो फरक ॲक्सेप्ट केला, की मग जो तुमचा प्रश्न आहे, की अशी आंदोलनं होतील का? राजीनामे पडतील का? तसं होत नाही. म्हणजे मुळात एक राजीनामा पडल्यामुळे तुम्ही आता राजीनामे मागायला लागले, तर ती तुमची टेंडन्सी मानली जाईल. दुसरी गोष्ट जे हे आलेलं आहे आरक्षण हटाव आंदोलन सुरू झालेलं आहे. हे माझ्या दृष्टीने एक प्रकारे या आंदोलनाला पंक्चर करण्यासाठी असलेला सुई किंवा तो खिळा आहे. पण हे आंदोलन जर का उद्या आंदोलन म्हणा म्हणजे सोशल मीडिया ट्रेंड वाढत गेला, तर उद्या हे डिस्कशन सोशल मीडियावर येणार. कॉकरोचमध्ये असलेला कोणीतरी मुलगा-मुलगी त्याला आरक्षण हटाववाले विचारणार, तुम्हारा क्या कहना है? तुम्हारे पार्टी का क्या कहना है याच्यावर? आणि मग त्याच्यामध्ये वेगळी मतं यायला लागेल. आरक्षण बचाव आंदोलनाला मुळे आरक्षण जाणार आहे का? तर नाही जाणार. पण त्यामुळे जर का कॉकरोच पार्टी अंतर्गत किंवा त्या कॉकरोचच्या तरुणाई त्या फिनॉमिनाच्या मागे जाणाऱ्या तरुणाईच्या मनात जर का आला, अरे हाँ ये बात तो सही है, इसके बारे में भी सोचना चाहिए. मी म्हणालो तसं हा तरुणाईचा उद्रेक आहे, तो एका आयडिओलॉजीचा उद्रेक नाही आहे. आणि ही तरुणाई सगळ्या विचारांना ॲक्सेप्ट करायला तयार आहे. ॲक्सेप्ट करायला, क्रिटिसाइज करायला किंवा तिच्या बाबतीत विचार करायला. त्यांना अस्पर्श काही नाही किंवा नाकारायलाही. किंवा नाकारायलाही. आणि हे नाकारायला, स्वीकारायला आणि हे इतकं महत्त्वपूर्ण आहे की काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ आज ते भाजपला आणि मोदींना नाकारतायत किंवा त्यांच्या पॉलिटिक्सला नाकारतायत म्हणून आज अनेकांना ते असं वाटू शकतं की बघा ही तरुणाई आता असं करते. उद्या हीच तरुणाई त्या अर्थानं फेसलेस असलेली ज्याला आपण जेन झी अशा प्रकारे म्हणतो, ही उद्या अन्यही गोष्टी नाकारू किंवा स्वीकारू शकते.
मी यापूर्वी सुद्धा म्हणालोय, आपण एका अशा देशात राहतो की जिथे ऑपरेशन सिंदूर झाल्याच्या 3ऱ्या महिन्यात IPL मध्ये भारत अख्खा मग्न होतो. TRPचे आकडे म्हणजे ब्लास्ट होतात अगदी. इतक्या प्रमाणात क्रिकेट बघितलं जातं. 3 महिन्यापूर्वी आपले सैनिक मेलेले असतात, आपली माणसं सीमेवरती मेलेली असतात, मारली गेलेली असतात, ठार झालेले असतात, सैनिक ठार झालेले असतात. 3 महिन्यामध्ये आम्ही IPL मध्ये लक्ष देणारा देश आहे हा. त्यामुळे हा देश मोठ्या लोकांचा सुद्धा आहे आणि हा देश इतक्या लवकर वेगळ्या विचारांकडे जाणारा पण वर्ग आहे. त्यांना धरून म्हणजे विचार करा, सिंदूर ज्या काळात तुम्ही सिंदूरमध्ये जर का या भारताच्या कम्युनिकेशनचं अनालिसिस केलं असतं सोशल मीडियाचं, काय वाटलं असतं? देशभक्तीने प्रेरित झालं आणि असं मजबूत असं सुरू होणार आणि आता असं एकदम पेटून उठलेलं आहे. विदिन 3 मंथ्स तो IPL मध्ये इतका मग्न होतो की अरे मगाशीच तर सिंदूर झालं ना, आपण नाही का सगळी गाणी-बिणी गात होतो, उमाळे येत होते आपल्याला सगळ्यांबद्दल. आपले सैनिक त्याच्यात मारले गेले किंवा सामान्य माणसं मारली गेली. पण आता लगेच IPL संपलं तर अन्य काहीतरी. आत्ताच आंदोलन, त्याच्यानंतर लगेच पुढचे सण-सणावार. तर सांगायचा मुद्दा असा, ही चूक नसून अशाच प्रकारे या देशातला एकूण टेंडन्सी राहिलेली आहे. कारण आपण प्रचंड मोठे आहोत आणि आपल्यासमोरची डिस्ट्रॅक्शन्स खूप मोठी आहेत. त्यामुळे इतक्या लवकर इतकी मोठी आंदोलनं फटकन उभी राहतील का? मला वाटत नाहीत. उभी राहिली तर ती फक्त अभिजित दिपकेची असतील का? मला तेही वाटत नाही. ती अन्य कोणाची असू शकतात. आणि जेव्हा या आंदोलनांना अन्य मायक्रो, उदाहरणार्थ अभिजित दिपके OBC आरक्षण आणि मराठा आरक्षण याबद्दल काय भूमिका आहे? कोणाला समर्थन करणार? त्याचं कारण कॉकरोच जेनेरिक आहे, पण समाज हा जास्त मोठा आणि तो वास्तव आहे ना. कॉकरोच हे एक मेटाफर आहे, पण समाजाचं काय? OBC आरक्षणाच्या बाबतीत दिपके आणि कॉकरोच पार्टीचं काय म्हणणं आहे? मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय म्हणणं आहे? हिंदुत्ववादी राजकारणाच्या बाबतीत काय म्हणणं आहे? कारण या सगळ्या गोष्टी ग्राउंडवर लागणार. कारण या ग्राउंडवर लागणार. तिथे तुला भूमिका घेऊन यावं लागणार आणि तो ट्रॅप बाकीचे टाकणार तुमच्यावर. अगदीच. दॅट्स द पॉलिटिक्स जे आपल्याला बघायचं आहे. म्हणूनच म्हणजे मी शेवट फक्त करते की दिपके किंवा जेनझी किंवा हे जे सगळं आहे ते लगेचच देश बदलणार आहे किंवा हे काहीतरी फार वेगळं घेऊन येणार आहे याकडे न बघता मला वाटतं काही काळ आपल्याला थांबावं लागेल, गोष्टी बघाव्या लागतील आणि त्या सजगतेने बघाव्या लागतील. आधीच एक वेगळ्या प्रकारचा चष्मा घेऊन जर आपण त्यांना बघणार असू आणि जज करणार असू तर मला वाटतं ते फारसं योग्य राहणार एक वाक्य नाही. फक्त इथे जे फार सुंदर, अनेकांनी ते विश्लेषण मांडलेलं आहे. व्हॉट्सअप जनरेशनने सरकार बदलवलं होतं 2014ला. आता ही इन्स्टा जनरेशन आहे. त्यामुळे त्यांना वेळ द्यावा लागेल आपल्याला. आणि एक मात्र नक्की, जो एक स्टेटस को तयार झाला होता देशात, अव्यक्त राजकीय स्टेटस को, तो स्टेटस को मात्र उद्ध्वस्त केलेला आहे या आत्ताच्या पिढीने आणि त्याच्यासाठी त्या उद्रेकाचा चेहरा अभिजित बनला, हे मात्र त्याचं क्रेडिट मानलं पाहिजे. निश्चितच. आणि याच वाक्यावर मला वाटतं थांबूया. मला काही फार विश्लेषणाची गरज नाही. सरांनी एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया ऑडिव्हिनमध्ये नव्या पाहुण्यांसह आणि त्यांचं दृष्टिकोन, त्यांचं मतं समजून घेऊया. थँक्यू.